गुरुरत्न भाऊ आमचे जिल्हा संघटक आहेत. आज तर आम्ही पुसद नगरपालिकेतील जो पूर्ण शहरामधून जो कचरा आणला जातो, पुसद ते होऊन एक 5-10 किलोमीटरवर डम्पिंग ग्राउंड आहे नगरपालिकेचे. आणि आपला जो टॅक्सचा पैसा असतो त्या पैशामधून ठेकेदारांना ठेके दिले जातात आणि त्या ठेक्याचा कशा प्रकारे ठेकेदार दुरुपयोग करतो ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सर्वप्रथम आपण जेव्हा गाडी इथे येते त्यावेळेस गाडीला जी रूम आहे या रूमवर त्यांना गाडीचं वजन करावं लागतं. वजन केलं इथं बोर्ड आहे दिलेलं. या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन मॅनेजिंग विशिष्ट कोड स्कॅन करून ओला आणि सुका कचऱ्याची नोंद करावं लागते. तर इथं पहा, नोंदीला कोणी आजच्या घडीला इथं कोणी उपस्थित नाही आहे. फक्त शोभेची वस्तू राहिलेली आहे. आणि इथे या साईडला पहा, आता तुम्ही या साईडला जे आहे एवढं जे बांधून ठेवलेलं आहे, तर इथे चौकीदाराची व्यवस्था पाहिजे असते. जो चौकीदार ठेकेदार नेमून देतो, परंतु इथे कुठल्याही ठेकेदार नेमून दिलेला नाही आहे. आणि हे असं एवढी मोठी वास्तू ओस पडलेली आहे. या समोर आली आणि त्यानंतर तिथे नोंद झाल्यानंतर ते ओला आणि सुका कचरा हे जे आहे हे याच्यामध्ये मशीन आहे की जो कचरा आहे तो ओला कचरा आणि सुका कचरा त्यामधून खत तयार केले जाते, जेणेकरून बा लोकांना इथं जे दुर्गंधी आली नाही पाहिजे. आणि जे कचरा जातात या लोकांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यासाठी शासनाने काय केलं, हे टेंडर पद्धत काढली. त्याच्यामध्ये हे सुद्धा एक टेंडर दिलेलं आहे, परंतु हे कित्येक वर्षापासून बंद आहे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मशीन आहे की नाही माहीत नाही आपल्याला, कारण सध्या परिस्थितीमध्ये ते बंद आहे. आणि इथे आल्यानंतर ते सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करून त्याचं मशीनद्वारे प्लास्टिक एकत्र वेगळं करणे, माती एकत्र करणे, वेगळी करणे, त्याच्यातून एक खत तयार करणे, जे खत बाकी नंतर मग ते शेताला किंवा कुठंतरी देणे, अशी पद्धत असते. परंतु इथे पहा, इथे ठेका त्या माणसाला दिलेला आहे, त्याचा मोबाईल नंबर आहे, परंतु इथे कुठल्याही प्रकारची मशीन नाही आणि हे सेटर बंद आहे. हे दुपट या दाखव समोर. ना, दुपट हो दुपट किती आहे पहा नाही गरीबाला अंगण जरासं. या दादा इकडे या. दादा इकडे सरपंच आहे ना. या. हो. दादा इकडे. तुमचं नाव काय? असलम खान. असलम खान. तुम्ही हो. कुठल्या रहिवासी आहे? मी यायचं पुढचं इंद्रानगर. इंदिरानगरचे रहिवासी आहे. पुष्कळ तक्रार दिलेली आहे किती मी. वेळा तक्रार दिली तुम्ही? कम से कम हे 3 वेळा तक्रार किती दिलेली वेळा आहे. तक्रार दिली? नगरपालिकेला याचं काय म्हणणं आहे नगरपालिकेचं? नगरपालिका काय लोडच घ्यायला नाही, काही लोड घ्यायला तयार नाही. काहीच नाही. फक्त ग्रामपंचायतला तुम्ही तक्रार दिलेली आहे का? ग्रामपंचायतने बी तक्रार केलेली आहे यांच्या. ग्रामपंचायतची तक्रारीचं त्यांनी काही उत्तर द्यायला तयार नाही. काहीच उत्तर द्या. आणि हा जो प्लांट आहे हा हो. कधी उघडा राहते का? कवाच नाही. नाही राहत. इथं फक्त कुत्रे आणि चोरबाज करते. बस. इथं कोणता चपराशी नाही, कोणता काहीच नाही. पहा, ही परिस्थिती आहे आपल्या टॅक्सच्या पैशामधून. आणि घन कचरा- आता 75% लोक बिमार आहे या दुपटामुळं. या धुपटामुळे पहा, ही परिस्थिती हे इथले नागरिक, हे स्वतः इथले नागरिक आहेत. या नागरिकाच्या आम्ही स्वतः म्हणत नाहीत, तर इथं राहणारे रहिवासी सुद्धा मी स्वतः बिमार आहो हे या रहिवासी- दुपटामुळं. हा, मी हे- स्वतः बिमार आहो. माझ्या घरची पोझिशन पहा, हे दुपट पहा ना तुम्ही किती आहे आता बी सध्या चालू. इथले रहिवासी हे या इथल्या गोष्टी स्वतः सांगतात, आम्ही सांगत नाही. आमच्यावर विश्वास जर समजा नसला बी तुमचा, तर या लोकांवर विश्वास करायला पाहिजे. इथे हे लोक रहिवासी राहतात, इथली ही परिस्थिती अहो, आहे. या समोर आमचं दाखवतो तुम्हाला या. आम्ही दिलेले डॉक्युमेंट दाखवतो. सध्या मोबाईलला आणलेला आहे. हे पहा ना, काय हे पोझिशन चालू द्या. दाबून पेटवा. काय ते जरा हे मरू इकडली द्या हे लोकाला. हे झोपट दाखव. मरू द्या लोकाला. हे कचरा 15 असतं. हे बोर्ड घेऊन गेले. हे बोर्ड घेऊन. हे नावाचं थोडं समोर जा. हा, हे बोर्ड हे घे. घ्या, हे. हा, ये.